आणि आता पाहणार आहोत सविस्तर न्यूज प्लॅनेट। मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या महायुतीच्या जागा वाटपाबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे। आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये तब्बल 150 जागांवर एक मत झालंय। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी स्वतः ही माहिती दिली आहे। दरम्यान 150 जागांचा तिढा सुटला असला तरी अंतिम निर्णयावर शिक्कामोर्तब स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच करतील असं देखील अमित साटम यांनी सांगितलंय। मुंबईमध्ये महायुती 150हून अधिक जागा सहज जिंकेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। दरम्यान उर्वरित जागांचा पेच हा पुढल्या 2 ते 4 दिवसांमध्ये सुटणार असल्याचं अमित साटम म्हणतात। मात्र ही युती वाटते तितकी सोपी नाहीये बरं का, कारण मुंबईमध्ये नवाब मलिक यांच्या नेतृत्वावरून भाजपनं आक्रमक पवित्रा घेत राष्ट्रवादीसोबतच्या युतीला विरोध दर्शवला। अगदी सुरुवातीपासूनच भाजपचा नवाब मलिकांना विरोध आहे। मलिकांकडे मुंबईचं नेतृत्व असल्यास राष्ट्रवादीसोबत युती नाही अशी भूमिका या आधी देखील भाजपच्या नेत्यांनी बोलून दाखवली आहे। तर आज झालेल्या पत्रकार परिषदेतही अमित साटम आपल्या भूमिकेवरती ठाम असल्याचं दिसून आलं। बरं, जोपर्यंत नवाब मलिकांकडे मुंबईचं नेतृत्व असेल तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती शक्य नाही असा आपला सूर अमित साटम यांनी कायमच ठेवलाय। बरं, आणि त्यामुळे मलिकांवरून महायुतीमध्ये वादाच्या ठिणग्या अजूनही उडताना दिसतात। भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि रिपाई महायुतीची चर्चा ही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये झालेली आहे। विस्तृत अशा प्रकारचं प्लॅनिंग हे झालेलं आहे। माननीय मुख्यमंत्र्यांच्या सभा, माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या सभा कुठल्या कुठल्या क्षेत्रांमध्ये घ्यायच्या आहेत या संदर्भामध्ये चर्चा झालेली आहे। आणि मुंबई महानगरपालिकेच्या 227 वॉर्डांपैकी 150 जागांवरती आमचं एकमत झालेलं आहे। उर्वरित जागांची चर्चा ही सुरू आहे। पुढच्या 2 दिवसामध्ये उर्वरित जागांवरती ही आम्ही चर्चा करू आणि या ठिकाणी युतीची घोषणा होईल। बरं, एकीकडे मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये एकमत होत असताना दुसरीकडे ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपमध्ये युतीबाबत मोठा गोंधळ उडालाय। कारण भाजपच्या 100 प्रभाग अध्यक्षांनी युती अमान्य असल्याचं जाहीरपणे सांगितलं। 131 पैकी सुमारे 100 प्रभागांमध्ये निवडणूक लढवण्याची संधी मिळणार नाही आणि पक्षाचं अस्तित्वच धोक्यात येईल अशी भीती 18 ब्लॉक अध्यक्षांनी व्यक्त केलेली आहे। बरं, ठाणे हे शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यानं भाजपला याआधी एकही महापौर मिळालेला नाही। नेहमी उपमहापौर तसंच स्थायी समिती सभापतीवर त्यांना समाधान मानावं लागलंय। 2017च्या निवडणुकीत स्वबळावर लढून भाजपनं 23 नगरसेवक निवडून आणलेले होते। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांना झुकतं माप दिलं आणि युती झाल्यावरही भाजपला बळ दिलं गेलं नाही। 2019 नंतर पक्षानं वाढीकडे लक्ष दिलं। 2022 मध्ये शिंदे सरकार सत्तेत आल्यावर गणेश नाईक यांनी स्वबळाचा नारा दिला। लोकसभा विधानसभा यशामुळे प्रत्येक प्रभागामध्ये इच्छुक कार्यरत झाले। शिवसेनेनं 68 वरून 85 नगरसेवक केले, तर खासदार नरेश म्हस्के यांचा 100 पारचा नारा भाजपसाठी धोक्याचा आहे आणि युतीमुळे पक्ष वाढ थांबेल असा दावा कार्यकर्ते करतायत। त्यामुळे मुंबईमध्ये जरी एकी असली तरी ठाण्यात मात्र भाजप आणि शिवसेनेमध्ये दरी असल्याचं चित्र आहे। बरं, मुंबई आणि पुणे या ठिकाणी काय घडू शकतं याचा आपण अंदाज घेतो आहोत, कारण हे तर झालं मुंबई आणि ठाण्याचं। मात्र पुण्यात महायुतीत सर्व काही खरंच आलबेलंय का हा प्रश्न उपस्थित होतोय। कारण आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली। मात्र मुरलीधर मोहोळ यांनी महत्त्वाच्या बैठकीसाठी पुण्यातल्या शिवसेनेचा प्रमुख चेहरा असलेल्या रवींद्र धंगेकरांनाच निमंत्रण दिलं नव्हतं। त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे। बरं, एकंदरीत आपण मुंबई, पुणे आणि ठाणे या ठिकाणची महायुतीची सगळी गणितं समजून घेण्याचा प्रयत्न केला।
एकमेकांमध्येच काही ठिकाणी सुसंवाद नाही आहे, काही ठिकाणी कार्यकर्ते या महायुती संदर्भामध्ये प्रतिकूल नसल्याचं दिसून येतं. आणि याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेत. विजय चोरमारे जी, आपलं स्वागत न्यूज प्लॅनेटमध्ये. खरं तर महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती कितीही धुरंदर असलं तरी अनेकांना लक्षात येत नाही आहे, कारण आपल्या सोयीचं राजकारण करत स्थानिक पातळीवरचं राजकारण सुरू आहे. सगळ्यांना आता वेध लागलेले आहेत ते महापालिका निवडणुकांसंदर्भातले. आणि महापालिका निवडणुकांचं ज्या दिवशी वेळापत्रक निवडणूक आयोगानं जाहीर केलं त्यानंतर मात्र कुठल्या प्रकारे जागा वाटप होणार याच्याच चर्चा या सध्या चावडीवरती देखील आपल्याला ऐकायला मिळतात. बरं, त्या अनुषंगाने आम्ही आताच जे मुंबई, पुणे आणि ठाणे या ठिकाणची परिस्थिती थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक पक्ष हा स्वतःच्या वाढीकडे लक्ष देत असताना कुणाला आपला उमेदवार म्हणून घोषित करायचं, किती जास्तीत जास्त जागा आपल्या उमेदवारांसाठी किंवा आपल्या पक्षासाठी राखीव ठेवायचा याची गणित आणि आडाखे बांधले जात असल्याचं दिसून येतं. विजय चोरमारे सर, ज्या ठिकाणी महायुतीमध्ये भाजप आणि शिंदे गट एकमेकांसाठी प्रतिकूल असल्याचं दिसतं तिकडे कार्यकर्तेच नाराज असल्याचं दिसून येतं. महायुती या महापालिका निवडणुकांचं गणित कसं सोडवेल? विशाल, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अगदी वर्षानुवर्ष आपण बघत आलो की स्थानिक पातळीवरच्या निवडणुकांच्या मध्ये ज्या राज्य पातळीवरच्या आघाड्याच्या युत्या आहेत त्या जशाच्या तशा असतातच असं नाही. तिथं स्थानिक जी परिस्थिती असते त्यानुसार काही तिथं वेगळ्या घडामोडी घडत असतात, वेगळ्या आघाड्या होत असतात. पण यावेळी आपण ऐकलेलं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः जाहीर केलेलं आहे की मुंबई क्षेत्रात महायुती होईल, शिवसेना भारतीय जनता पक्ष एकत्र लढतील, पण तिथं राष्ट्रवादी काँग्रेस जी अजितदादांची आहे ती सोबत नसेल. शिवाय ह्याच्यात सुद्धा आपण बघितलं पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा त्यांना वेगळा मार्ग स्वीकारायचे संकेत दिलेले आहेत. आता इथं आपल्या मुंबईतली जर परिस्थिती, आता आज जी घोषणा अमित साटमांनी केली आहे की 150 जागांच्या वर महायुतीमध्ये म्हणजे काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये तडजोड झालेली आहे. इथं खरं तर शिवसेना आणि भाजपमध्ये तडजोड होण्यात मुंबईत फारशी अडचण नाही, कारण मुंबईतल्या जागा ज्या आहेत त्या 100 जागा जिथं मराठी मतदार निर्णायक आहेत अशा 100 जागा आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी त्यातल्याच जागा द्यायची भारतीय जनता पक्षाला तयारी करायची आहे. त्यामुळे मला वाटतं मुंबईतल्या जागा वाटपात फारशी अडचण येणार नाही. आणि मुंबईत अनेक नगरसेवक जे मूळचे शिवसेनेचे, उद्धव ठाकरेंचे शिवसेनेचे होते ते एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले असले तरी सुद्धा त्या 100 मधल्या जागा द्यायच्या असल्यामुळे आणि उर्वरित 125 जागांच्या मध्ये शिंदे सेनेचा किंवा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा फारसा विचार भारतीय जनता पक्ष करणार नाही. त्यामुळं मला वाटतं भारतीय जनता पक्ष जेवढ्या जागा देईल तेवढ्या जागा घेऊन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला तिथं तडजोड करावी लागेल. दुसरा मुद्दा नवाब मलिकांच्या संदर्भात आहे. भारतीय जनता पक्ष मुंबई महापालिकेची निवडणूक सुद्धा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढवणार हे किंवा याचे संकेत यापूर्वी दिले गेलेले आहेत. कारण मुंबईचे भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष आणि आताचे निवडणूक प्रभारी असलेले आशिष शेलार यांनी यापूर्वी स्पष्ट केलेलं आहे की मुंबईचा महापौर हिंदू असेल. म्हणजे त्यांचं पहिलं स्टेटमेंट असेल की मुंबईचा महापौर मराठी असेल का तर मुंबईचा महापौर हिंदू असेल, असं पहिलं त्यांचं स्टेटमेंट होतं. आणि त्याच्या आधी त्यांनी हे आज अमित साटम बोलतायत त्याच्या खूप आधी आशिष शेलारांनी स्पष्ट केलेलं होतं की नवाब मलिक जर राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जे त्यांच्याकडे सूत्र असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस सोबत भारतीय जनता पक्ष आघाडी करणार नाही. त्यामुळे हे मुद्दे आधीच भारतीय जनता पक्षाने स्पष्ट केलेले असल्यामुळं या दोन्ही गोष्टी जवळपास स्पष्ट झाल्या आहेत. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप लढणार आहे आणि त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेस हा तिथं त्यांच्यासोबत नसेल. बरं, पण विजय सर, ही एकंदरीत सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर एक गोष्ट मला अधोरेखित करावीशी वाटते. अमित साटम एका बाजूला आपण नवाब मलिक असल्या कारणामुळे राष्ट्रवादी सोबत जाणार नाही या भूमिकेवरती ठाम आहे, त्यामुळे एक घाव दोन तुकडे अशा प्रकारे भाजपची भूमिका असल्याचं दिसून येतं. तिकडे भाजप आणि शिंदे सेना यांच्यात ठाण्यामध्ये सुरू असलेला वादही पाहायला मिळतो. मग महायुतीत असलेले 3 मित्र पक्ष एकमेकांचेच अडचणीचं कारण का ठरताना दिसून येत आहेत. म्हणजे त्यांच्यातच कुठेतरी वाद आहेत, जरी चव्हाट्यावर येत नसले तरी वेळोवेळी हे वाद डोकं वर काढत असल्याचं दिसतंय. एकमेकांची कोंडी करण्याचा प्रयत्न महायुती करते. नाही, हे बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या मध्ये हे वाद असतातच, हे वाद राहणार आहे, कारण प्रत्येक पक्ष स्वतंत्र आहे.
प्रत्येक पक्षाला आपली ताकद वाढवण्यासाठी, ग्रासरूटवरची खालच्या पातळीवरची ताकद वाढवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका इतकी संधी कुठेही नसते. त्यामुळे जी परिस्थिती भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं मुंबईत आपलं वर्चस्व ठेवायचा प्रयत्न करतोय, त्याच पद्धतीनं ठाण्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना आपलं वर्चस्व ठेवायचा प्रयत्न करेल. पण आपण गेल्या काही महिन्यापासून बघतोय भारतीय जनता पक्षाचे ठाण्यातले नेते हे सातत्यानं एकनाथ शिंदे यांना आव्हान देण्याचा प्रयत्न करतायत. जी परिस्थिती ठाण्यात आहे तीच परिस्थिती कल्याण डोंबिवलीमध्ये आहे किंवा MMRD क्षेत्रात आहे. त्याचं कारण असं आहे की भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं ही निवडणूक फक्त महापालिकेपुरती मर्यादित नाही, तर त्यांना आगामी 2029च्या लोकसभेसाठीची तयारी करायची आहे. कारण ज्या पद्धतीनं शिवसेनेनं भारतीय जनता पक्षाकरता कल्याण मतदारसंघ हिरावून घेतले, ठाणे मतदारसंघ हिरावून घेतला होता, त्यावेळी कल्याण मतदारसंघ नव्हता, तर तो मतदारसंघ आपल्याकडून काढून घेतल्याची सर भारतीय जनता पक्षाला आहे. आणि तो मतदारसंघ म्हणजे त्यावेळेचा ठाणे आणि आता ते जे 2 मतदारसंघ झाले, ठाणे आणि कल्याण डोंबिवली हे दोन्ही मतदारसंघ पुन्हा भारतीय जनता पक्ष आपल्या ताब्यात 2029ला घेईल. त्या दृष्टीने ही पावलं टाकायला लागलाय. त्याचबरोबर दुसरी गोष्ट, मुंबई महानगर क्षेत्रातल्या ज्या काही सगळ्या महापालिका आहेत त्या बहुतेक महापालिकांच्यावर आपलं वर्चस्व राहील, याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा राहील. त्या दृष्टीने भारतीय जनता पक्ष पावलं टाकतोय. कारण हे महाराष्ट्राच्याच नव्हे, देशाच्या दृष्टीनं आर्थिक क्षेत्र आहे, आर्थिक दृष्ट्या महत्वाचं क्षेत्र आहे. या भागामध्ये आगामी काळात अब्जावधींचे नवीन प्रकल्प येणार आहेत, तर या सगळ्याची सूत्र आपल्याकडे राहावीत यासाठी भारतीय जनता पक्षाचा आटोकाट प्रयत्न राहणार आहे. आणि त्या दृष्टीनं भारतीय जनता पक्ष या महापालिका निवडणुकांच्या बघतोय असं मला वाटतं. हे फक्त एखादी महापालिका ताब्यात घेणं एवढ्यापुरतं छोटं भारतीय जनता पक्षाचं राजकारण. बरं, महापालिका तर ताब्यात येईल, मात्र कळीचा मुद्दा पुन्हा एकदा तोच ठरताना दिसतो की एका बाजूला मोठा भाऊ कोण, छोटा भाऊ कोण, यापेक्षा महत्त्वाचं आता ठरणार आहे ते म्हणजे आता मुंबईचा महापौर कोण. मुंबईचा महापौर हा महायुतीचाच असेल असं यापूर्वी नेते मंडळी ठामपणे सांगताना दिसून येत होते. मात्र विजय सर, आता मात्र हिंदूच असणार किंवा अमुक एक व्यक्ती असणार, हिंदी भाषिक असणार, हे पुन्हा फाटे का फोडले जाताना दिसून येतात. मग महायुतीची एकी कुठे गेली? नाही, हे बघा, ज्यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला, तो भारतीय जनता पक्षासाठी मोठी धोक्याची घंटा होती. स्वाभाविक आहे, 2 मुंबईच्या दृष्टीने महत्वाचे जे नेते आहेत आणि ज्यांची मुंबईच्या एकूण राजकारणावर पकड आहे, हे 2 नेते एकत्र आल्यानंतर त्यांना शह देण्यासाठी, कारण आपण बघितलंय की 2019ला महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या मुद्द्याबाबत सतत प्रश्न भारतीय जनता पक्षाकडून उपस्थित केले गेले. आता सुद्धा त्याच पद्धतीने उद्धव ठाकरे यांची कोंडी करायची आणि हिंदुत्वाचा मुद्दा पुढे आणायचा, यासाठी आशिष शेलारांनी हिंदू महापौराचा मुद्दा काढला. आता महापौर महायुतीचा होईल, ठीक आहे, महायुतीचा होईल, पण भारतीय जनता पक्षाचाच होईल हे भाजपला सांगायचं आहे. कोणत्याही परिस्थितीत जर महायुतीची सत्ता आली तरच हा प्रश्न आहे. जर महायुतीची सत्ता आली तर महापौर भारतीय जनता पक्षाचाच होईल. मग त्यावेळी कोण त्याचा प्रबळ दावेदार असेल हे त्यावेळी ठरेल. आता मला वाटतं त्या संदर्भात आता ही हवेतली विधानं आहेत, त्या विधानांना फारसा अर्थ नाही. नक्कीच, धन्यवाद विजय सर, तुम्ही आमच्यासोबत जोडल्या गेलात आणि सद्य परिस्थिती जी आहे राज्यातल्या राजकीय घडामोडींची त्यावरती सविस्तर विश्लेषण केलं त्यासाठी. बरं, मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये जागा वाटपाचं एकमत झाल्याचं चित्र वरवर दिसत असलं तरी महायुतीतील तिसरा भिडू म्हणजेच राष्ट्रवादी मात्र भाजपच्या रडारवर असल्याचं स्पष्ट जाणवत आहे. याचं मुख्य कारण आहे नवाब मलिक. दाऊद इब्राहिमशी कथित संबंधांचा आरोप असलेल्या मलिकांपासून अंतर राखण्याची भूमिका भाजपनं उघडपणे घेतलेली आहे. कारण मुंबईच्या राजकारणामध्ये हा केवळ नैतिकतेचा मुद्दा नव्हे, तर तो वोट बँक आणि प्रतिमेचा खेळ देखील आहे. शिवसेनेसोबत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर हातमिळवणी करत असताना राष्ट्रवादीची साथ भाजपसाठी गिळताही येईना आणि टाकताही येईना अशी झाली. बरं, मुंबईमध्ये युतीचं एकमत झालं असलं तरी मलिकांच्या मुद्द्यावरून निर्माण झालेली ही दरी महायुतीच्या निकालावरती काय परिणाम करते हेच पाहणं पुढल्या काळामध्ये महत्त्वाचं ठरणार आहे.